एका जंगलामध्ये खूप प्राणी राहत होते. हत्ती, गाढव, वाघ, हरिण, माकड आणि जंगलाचा राजा सिंह सुद्धा राहत होता. पण तो आता म्हातारा झाला होता. त्याला शिकार काही केल्या करता येत नव्हती. त्यामुळे त्याची खायचीच पंचायत झाली होती. मग एके दिवशी त्याने सगळ्या प्राण्यांना बोलवले. आता मी म्हातारा झालोय. माझ्याने आता शिकार बिकार काही होणार नाही. म्हणून मी आता ठरवलंय की तुम्हीच एक एक करून माझ्याकडे यायचं. मीच तुमचे नंबर लावून देईन आणि मला फसवायचा तर चुकूनही विचार करू नका. असं केलं तर मग खूप महागात पडेल. तेव्हा गपचूप एकेकाने माझ्याकडे यायचं. आणि सिंहाने जोरात डरकाळी फोडली. सिंहाची डरकाळी ऐकून तर सगळेच प्राणी खूप घाबरले आणि सगळ्यांनी सिंहाला घाबरतच होकार दिला. दुसऱ्याच दिवसापासून एक एक प्राणी आपापल्या नंबराप्रमाणे सिंहाकडे जाऊ लागले. बदक, गाढव, गाय, कासव यांची बसल्या बसल्या शिकार करून सिंह मजेत राहू लागला. एके दिवशी आला छोट्या ससुल्याच्या आईचा नंबर. बाळा, आज माझा नंबर आहे सिंहाकडे जायचा. आता मी मरणार. आजपासून तुला स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची आहे. जास्त इकडे तिकडे भटकत जाऊ नकोस. बाळा, काळजी घे स्वतःची. परंतु ससुल्या खूप हुशार होता. आई, कशाला घाबरतेस ग तू? आज तुझ्याऐवजी मी जाणार आहे सिंहाकडे. नाही रे बाबा, तू एवढूसा तू काय करशील तिकडे जाऊन? नाही, मुळीच नाही. मी आहे ससुल्या. असलं जरी एवढूसा सिंहाला रडवेन ढसा. बघ बाबा, सिंहाला कमी लेखू नकोस. काळजी घे स्वतःची. झालं. आईला सांगून ससुल्या लागलीच सिंहाकडे जायला निघाला. जाता जाता ससुल्याला रस्त्यात माकड भेटले. माकडाला बघून ससुल्या म्हणाला, काय माकडा हुप हुप करतोस दंगा खूप. पण सिंहा पुढे बसतोस गपचूप. काय करणार बाबा, मला तर सिंहाची खूप भीती वाटते. मी आहे ससुल्या. असलं जरी एवढूसा सिंहाला रडवेन ढसा. हो, खरंच? तू काही युक्ती केलीस का? मी मदत करू का तुला काही? नको, मदत नको. परंतु दुपारी जंगलातल्या तळ्याजवळ ये. एक गंमत दाखवतो तुला. आणि लागलीच ससा पुढे निघाला. पुढे त्याला हत्ती भेटला. हत्तीला पाहून ससुल्या म्हणाला, हत्ती रे हत्ती, तुझ्या अंगी शक्ती. पण सिंह बघताच उडते तुझी बत्ती. खरंय रे ससुल्या, पण मी तरी एकटा काय करणार? पण माझ्याकडे बघ, मी आहे ससुल्या. असलं जरी एवढूसा सिंहाला रडवेन ढसा. अरे वा, तू काहीतरी करणार आहेस वाटतं. मी करू का मदत तुला? मदत नको, पण दुपारी मज्जा बघायला जंगलातल्या तळ्याजवळ ये. आणि ससा तसाच पुढे निघाला. पुढे त्याला भेटला वाघोबा. वाघोबा, नुसताच फोडतोस डरकाळी. सिंहाला बघताच तुझी येते रडायची पाळी. खरंच आहे बाबा, पण मी बघ, मी आहे ससुल्या. असलं जरी एवढूसा सिंहाला रडवेन ढसा. अरे ससुल्या, तुझी काहीतरी युक्ती दिसते. मी करू का मदत तुला? नको, मदत नको.
परंतु दुपारी जंगलातल्या तळ्याजवळ ये, तुला मज्जा दाखवतो. त्यानंतर ससुल्याला पुढे भेटला कोल्हा. ससुल्या त्याला म्हणाला, कोल्ह्या रे कोल्ह्या, सगळ्यांना त्रास देतोस भरपूर, पण सिंहाचं नाव ऐकताच पाहतोस दूर. पण मी बघ, मी आहे ससुल्या, असलं जरी एवढूसा, सिंहाला रडवेन ढसा ढसा. अरे वा ससुल्या, खरंच मानलं पाहिजे तुला. मी तुला काही मदत करू शकतो का? नाही नाही, फक्त दुपारी गंमत बघायला ये जंगलातल्या तळ्याजवळ. मग अखेर ससुल्या पोहोचला सिंहाजवळ आणि सिंहाला म्हणाला, महाराज क्षमा असावी, आज आईच्या ऐवजी मी आलोय आणि जरा उशीरच झाला मला यायला. अहो, पण उशीर का झालाय माहिती का? तो नवीन राजा आलाय आपल्या जंगलामध्ये. हो हो, खरंच. आणि खरं म्हणजे तुमच्यापेक्षा जरा रुबाबदारच दिसतो. त्यानेच मला पकडलं होतं आणि म्हणाला, मला रोज शिकार मिळाली पाहिजे. सिंहाला रागच आला. असं कसं? मी इथला राजा असताना हा दुसरा राजा कुठून आला? चल चल, ताबडतोब मला दाखव, जरा बघतोच मी त्याच्याकडे. मग सिंह आणि ससुल्या दोघेही तळ्याकडे गेले. सगळेच प्राणी झाडाच्या आडून ससुल्या आणि सिंह काय करताय ते पाहू लागले. महाराज बघा, तुम्हाला येताना पाहून तो तळ्यात जाऊन लपलाय. तो बघा तो. सिंहाने लागलीच तळ्यात डोकावून पाहिले. अरे देवा, हा तर अगदी माझ्याच सारखा दिसतोय. सिंहाने जोरात डरकाळी फोडली आणि त्याच्यात सारखी डरकाळी तळ्यातल्या सिंहाचीही ऐकू आली. सिंहाला खूप राग आला. त्याने क्षणाचाही विलंब न करता तळ्यात उडी घेतली. परंतु तिथे कुठलाच सिंह नव्हता. त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले. ससुल्या, वाचव वाचव मला. तुला वाचवून काय करू? आम्हाला खाशीलच. त्यापेक्षा तू असाच इथे बुडून मेलेला बरा. मग सगळे प्राणी बाहेर आले आणि ससुल्याला शाबासकी देऊ लागले. मग पाहिलत ना, मी आहे ससुल्या, असलं जरी एवढूसा, सिंहाला रडवले ढसा ढसा. Hey friends, please do like, share and subscribe to our channel.